जय सद्गुरू. आपल्यापैकी फार लोकांचा खूप वेळा अपमान होत असतो आणि त्या अपमानाचा बदला कोणी समोरच्याचा अपमान करून घेतं. म्हणजे या गोष्टीत कसं होतं की त्याने आपला अपमान केला तर आपणही त्याचा अपमान करायला हवा असं समोरच्याला वाटत जातं. आणि काही वेळा तर असं होतं की ही गोष्ट फार मारामारीपर्यंत चालली जाते, वादविवादापर्यंत चालली जाते. पण ही गोष्ट चांगली आहे का? आपल्याला आत कुणाला तरी माहिती आहे की अपमानाचा बदला घेण्याची ही प्रथा तर नाही. मग कोणी जर तुमचा अपमान करत असेल, म्हणजे कोणी तुम्हाला जर वाईट बोलत असेल कोणत्याही गोष्टीबद्दल, तर ती गोष्ट सिद्ध करून दाखवा. जसं तुम्ही एखादी कार्य करताय आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला कोणी अपमानास्पद बोलत असेल ना, तर ती गोष्ट तुम्ही सिद्ध करून दाखवा की तू जे बोलतोयस ते चुकीचं बोलतोय आणि मी जे बोलत होता ते बरोबर बोलत होता. म्हणजे कोणी जर तुम्हाला काही शाब्दिक वार केला ना, तर त्याच्यावरही तुम्ही शाब्दिक वार करू नका. त्याला कृत्य करून दाखवा की तुम्ही जे बोलत होता ते चुकीचं बोलत होता आणि मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. त्याला ते सिद्ध करून दाखवा. जर कोणी तुम्हाला वाईट बोललं आणि तुम्हीही त्याला वाईट बोलले, तर त्याच्यात आणि तुमच्यात अंतर काय? त्याने तुमचा अपमान केला, तुम्ही त्याचा अपमान केला. दोघी गोष्ट सारख्यान ठेवून नाही चालत. मग तुमच्यात आणि त्याच्यात जर फरक दाखवून द्यायचा असेल, तर तो ज्या गोष्टीबद्दल तुमचा अपमान करत आहे ना, तीच गोष्ट तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे करा आणि त्या गोष्टीला इतक्या चांगल्या प्रकारे सिद्ध करून दाखवा की उद्या उठून तोच बोलला पाहिजे की नाही, तू जे म्हणत होतास ते बरोबर म्हणत होतास आणि मी जे म्हणत होता ते चुकीचं म्हणत होता. म्हणून ह्या गोष्टीबद्दल एकदा विचार नक्की करा. मित्र हो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.